को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। उल्हासनगर के वडोल गांव में कृत्रिम गणेश विसर्जन घाट को मिली बहुत अच्छी प्रतिक्रिया। पर्यावरण की रक्षा के लिए गणपति प्रतिमाओं का अपमान रोकने और भक्तों को विसर्जन के लिए दूर न जाना पड़े, इसके लिए उल्हासनगर के वडोल गांव में कृत्रिम गणेश विसर्जन घाट का सफलतापूर्वक आयोजन किया गया। रिपब्लिकन सेना ठाणे जिला युवा अध्यक्ष और यशोदा सामाजिक संस्थान के अध्यक्ष एडवोकेट किरण सिद्धार्थ जाधव और उनकी पत्नी अनीता किरण जाधव के नेतृत्व में आयोजित इस घाट में सैकड़ों घरेलू और सार्वजनिक गणेश मंडल की मूर्तियों का विसर्जन किया गया। महाराष्ट्र के हास्य जत्रा के प्रसिद्ध अभिनेता प्रभाकर मोरे ने इस कार्यक्रम में विशेष उपस्थिति दर्ज कराई और कार्यक्रम की शोभा बढ़ाई। यशोदा सामाजिक संस्थान की पहल पर रिपब्लिकन सेना के सरसेनानी आनंदराज अंबेडकर और किरण जाधव ने इस पहल को क्रियान्वित किया। इस अवसर पर रिपब्लिकन सेना ठाणे जिला अध्यक्ष आबा साहेब चास्कर, महिला प्रभारी माया कांबले, एडवोकेट महेंद्र निकम सहित बड़ी संख्या में वडोल गांव के नागरिक और युवा कार्यकर्ता उपस्थित थे। इसी कार्यक्रम में निर्माता अभिनेता राज मिसाल द्वारा निर्मित आगामी मराठी फिल्म उद्भावनांचा उद्रेक और मनोज कुंवर द्वारा निर्देशित मी मराठी के पोस्टर का अनावरण प्रभाकर मोरे, यशोदा सिद्धार्थ जाधव, किरण जाधव, अनीता किरण जाधव और बेबी निंदा शिरसाट इन्होंने किया। अपनी विशेष कोंकणी भाषा में बोलते हुए प्रभाकर मोरे इन्होंने उल्हासनगर के लोगों के लिए गणेश जी का आशीर्वाद मांगा और दर्शकों को अपने लोकप्रिय गीत शालू पर नृत्य भी कराया। इस अवसर पर बोलते हुए मोरे इन्होंने कहा कि मराठी सिनेमा के अच्छे दिन आ गए हैं और मराठी सिनेमा और मराठी दर्शकों को मराठी भाषा के संरक्षण के लिए आगे आना चाहिए। उन्होंने आगे कहा कि समाज को पर्यावरण के अनुकूल गणेश को प्राथमिकता देनी चाहिए। किरण जाधव जैसे युवा सामाजिक कार्यकर्ता हमेशा ऐसी पहल में सबसे आगे रहते हैं। समाज को ऐसे कार्यकर्ताओं का समर्थन करना चाहिए। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्हासनगर। म्हणजे आपला आता गणपतीचा सण चालू आहे अख्ख्या देशामध्ये आणि मग उल्हासनगर असो किंवा आमचा चिपळूण असो, जिकडे गणपती तिकडं हा कोकणातला प्रभाकर मोरे जातो आणि आज आमचे नितीन साहेब ॲडव्होकेट तर त्यांनी हा एरियामध्ये उल्हासनगरमध्ये जी काय सामाजिक भान राखून इकडच्या लोकांसाठी जे काय कार्य केलं आहे त्याचं कौतुक करण्यासाठी मी आलो खरं म्हणजे। आणि मला फार आनंद वाटला त्यांनी मला बोलवलं आणि आज इथे आल्यानंतर मला असं कळलं की इथले लोक आपल्या उल्हासनगरमध्ये आज त्यांच्या कितीतरी पाठीमागे आहेत, त्यांच्या पाठीशी सातत्याने उभे आहेत आणि त्यांच्या कुठलाही कार्यक्रमाला इतकं भरघोस यश त्यांना मिळतं आहे त्याच्याबद्दल फार बरं वाटतं। आणि आमच्या कलाकारांवर सुद्धा प्रेम करणारी इथं फार माणसं आम्हाला भेटली, फार कौतुक केलं सगळ्यांनी आणि फार आनंद वाटला। आता इथे येण्याचं म्हणजे निमित्त असं की गणपती विसर्जन आता जोरात चालू आहे सगळीकडे, तर त्यांनी ज्या ज्या सुविधा केलेल्या आहेत, एक कृत्रिम तलाव केलेला आहे तेही आम्हाला बघायला यायचं होतं आणि लोकांना ही सुविधा त्यांनी जवळ करून दिलेली आहे। तर खूप खूप छान धन्यवाद तुमचे, कारण असे फार माणसं असतात म्हणजे राजकारण तर आहे पण सामाजिक भान जपणारे हे व्यक्तिमत्व आहे तरुण तडता आणि अतिशय शिकलेले आहेत। त्यांचे डिग्र्या मला बोलता पण येणार आहे, काय सांग माझे खरं म्हणलं तर। आणि माझ्या म्हणजे लहान आहेत माझ्यापेक्षा, माझा आशीर्वाद आहे त्यांना, अशीच इथल्या लोकांची अख्ख्या दुनियेची सेवा त्यांच्या हातून घडो आणि गणपती बाप्पा त्यांच्या पाठीमागे नक्कीच असणार आहे। सर, आणखी 2 चित्रपटांची घोषणा झालेली आहे, मराठी चित्रपट रसिकांना काय आव्हान? नाही, आव्हान म्हणजे मला असं म्हणायचं की मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा असं मला वाटतं। आज आमच्या मित्राचं चित्रपट ऊत नावाचा, आम्ही ते ऊत नावाचा चित्रपटाचं पोस्टरचं आम्ही अनावरण केलं आहे। आंतरराष्ट्रीय त्याला पुरस्कार खूप सारे मिळालेले आहेत आणि आमचे हे दुसरे मित्र मी मराठी नावाचा एक सिनेमामध्ये करतायत की मराठी चित्रपट आपण जर आपल्या प्रेक्षकाने बघितला तर मराठी पिक्चर चालेल। आपण जर थिएटरमध्ये जाऊन जर सिनेमा बघितला नाही तर फार अवघड होऊन जाईल। इतकं मेहनतीने आज आपले मराठी ॲक्टर, डिरेक्टर आहेत, लेखक आहेत, खूप मेहनत करून सिनेमे बनवतात, पण तो सिनेमा आपण काय करतो थिएटरला न जाता आपण कधी मोबाईलवर येतो आहे का ही वाट बघत बसतो। तर मला सगळ्यांना विनंती आहे की मराठी चित्रपट तुम्ही जाऊन थिएटरमध्ये बघा। पण आजकाल हल्ली आता पण 1-2 सिनेमे आम्ही पाहिलेत, गुलकन सिनेमा, थांबायचं नाही आहे, हे 2 सिनेमे चांगले चालले, तसेच सगळे चित्रपट चालवत आणि प्रेक्षकांना गणपती बाप्पाला मी सांगेन की चांगली सुबुद्धी दे आणि त्यांनी चित्रपटगृहात जाऊन सिनेमे बघावे। प्रभाकर मोरे आणखी मी आता माझं सिनेमा येतोय, माझं एक गाणं आहे ते शालू झोका दे ग मैना,
धनश्री काडगावकर चालू आहे आणि मी माझा नेहमीचंच आहे ते आता ह्या महिन्यामध्ये गाणं रिलीज होतं आहे एका चित्रपटाच्या माध्यमातून. तर मी जरा चित्रपटाचं नाव जरा गुपितच ठेवतो, कारण पहिलं गाणं रिलीज झाल्यानंतर लोकांना फार उत्सुकता होणार आहे. बाकी तुम्ही इतर हास्य जत्रा, माझं नवीन नाटक चालू आहे आबा की आएगी बारात, त्याचा दिग्दर्शक पण मी आणि प्रमुख भूमिका पण करतो. तेही सुंदर नाटक आहे, खूप प्रयोग झाले त्या नाटकाचे. तर जेवढं शक्य होईल ज्या प्रेक्षकांना आजूबाजूला थिएटरमध्ये तुमच्या इथं प्रयोग लागला तर तुम्ही नक्की बघायला या. प्रदूषण नाही, गणपती आता काय होतं, आपण हे दरवर्षी हे बोललं जातं प्रदूषण, पण काय शेवटी आपणच म्हणजे सामान्य जनतेने आपण ह्या गोष्टीला आळा घातला पाहिजे. आता गणपतीचं म्हणाल ते आपण शाडूच्या मूर्त्या आणायला हव्यात, कारण म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या आहेत त्या काय होतं ते विरघळत नाही आणि मग काय होतं लोक आहेत ना म्हणजे नदीवर आंघोळ करायला जा, पाणी भरायला जा आणि मग त्या पायाखाली येतात, हे बरं वाटत नाही. आपण इतकी सेवा करतो 8-10 दिवस गणपतीची, मग त्याचं पावित्र्य तुम्ही घालवू नका. तर हे आपण दरवर्षी बोलतो, यावर्षी परत बोलूया. प्रदूषण किंवा ह्या शाडूच्या मूर्त्या जास्तीत जास्त आणि आपणच ह्या सगळ्या गोष्टींना सवय लावून घेतली पाहिजे, तरच सगळं होऊ शकतं. ओके, थँक्यू. हार्दिक शुभेच्छा. मी आयोजक वकील ॲडव्होकेट जाधव साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच माझे हास्य जत्रा या कार्यक्रमातले फेवरेट प्रभाकरजी मोरे साहेब यांच्या हस्ते आज माझा आगामी चित्रपट ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण केले आहे. मी राज मिसाळ या चित्रपटाचा निर्माता आणि मुख्य भूमिकेत मी कला सादर केलेली आहे. या चित्रपटाबद्दल बोलायला झालं तर हा चित्रपटाचा विषय सामाजिक विषय आहे. सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि आत्तापर्यंत ह्या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर 18 पुरस्कार घेतले. त्यात सिनेविश्वातला सर्वात मानाचा व महत्त्वाचा जो पुरस्कार आहे कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, या पुरस्कारात देखील आमचा चित्रपट हा कौतुकास पात्र ठरला आणि आत्तापर्यंत 8 राष्ट्रीय पुरस्कार. तर आज जो कार्यक्रम वकील साहेबांनी आयोजित केलेला आहे, जाधव साहेबांनी, त्यांनाही मी धन्यवाद देतो की ते वकील असूनही एक सामाजिक कार्यात ते एक म्हणजे ॲक्टिव्ह आहेत. आणि आज ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की सर्वांना परत एकदा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि लवकरच हा चित्रपट रिलीज होतो आहे या दिवाळीला. तर सर्वांनी तो चित्रपट हा नक्कीच थिएटरला जाऊन पाहावा ही नम्र विनंती. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. धन्यवाद. एकंदरीत काय त्या चित्रपटामध्ये आपली संदेश जो आहे तो देण्यात आलेला आहे, काय सांगतो? ओके, सर्वप्रथम मी माझे मित्र ॲडव्होकेट किरण जाधव यांनी आम्हाला वेळात वेळ काढून ते बोलवलं, त्यासाठी खूप धन्यवाद मानतो. दुसरी गोष्ट, ते जे जनसेवा करताय ते अतिउत्तम काम करत आहे आणि मी त्यांना खूप वर्षापासून बघतो आहे. मी त्यांना हसमुख बोलू शकतो, हसमुख, कारण की ते सतत हसमुख आणि कुठलंही काम किती अवघड काम ते सोपं करतात. ते मग ते जनसेवा असो की सामाजिक सेवा किंवा कोण गरिबांना मदत करणं, ते त्यांचा प्रयोजन करतो. दुसरी गोष्ट, मी माझ्या मूवीचा मी आता लवकर एक मी मराठी चित्रपट घेऊन येतो आहे. मी मराठी म्हणजे सर कसं आहे की आज जे सिच्युएशन चालू आहे, जी न्यू जनरेशन चालू आहे, ती चुकीचं चालली आहे. आज पण सर आपण वर्षभर तेच करतो आहे. दहीहंडी, गणपती, नवरात्र, काय वर्षभर हेच करत आहे का? आपण 12 महिन्यातून 8 महिने आपण त्याच्यामध्ये घालवतो. मग आपलं भविष्य कुठे आहे? भविष्य नाही ना सर आपल्या याच्यामध्ये. आज आपण बोलतो मी मराठी, मी या मातीचा, तर आपण या मातीचं फक्त नावापुरतं राहिलो आहे. कारण आपल्या मातीवर परप्रांती कोणीही राज्य करते, आपण का नाही सर? आज आपण कुठल्याही पॉलिटिकलच्या मागे आपलीच माणसं असतात का? हे चुकीचं आहे ना सर. तो विचार करत नाही, तू ज्याच्या मागे फिरतोय त्याचा मुलगा कुठे असतो, त्या मुलगा फॉरेनला असतो, आपण का त्याच्या मागे? अरे तो तुमच्या खांद्यावर पाय दाबून तो वर चालला आहे आणि तो तुम्ही ते झेंड्यावर फिरताय, हे चुकीचं सर. तुमचं भविष्य तुमच्या हातात आहे सर. म्हणून विचार करा तुम्ही काय करताय, कारण की प्रत्येक मराठी माणसाने हा विचार करावा की आपलं भविष्य कुठे. हा विचार करून जर पुढे गेला तर कधीच कुठला मराठी माणूस मागे राहणार नाही, तो पुढे जाणार. आणि मराठी माणसाला या महाराष्ट्रात जायचं असेल तर हा विचार करून जावा, मी विनंती करतो. धन्यवाद. ठीक आहे. या मागचा उद्देश असा आहे की आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेतर्फे मी ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष तसेच आमचं यशोदा सामाजिक संस्था याचा संस्थापक या नात्याने मी आमच्या वडील गावातील ॲक्च्युली पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, कारण की माननीय न्यायालयाची पण हे आदेश आहेत की 6 फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या कृत्रिम तलावामध्येच विसर्जित केल्या पाहिजेत. त्याच्यामुळं काय निसर्गाचा समतोल हा साधला जातो, निसर्गाची हानी होत नाही. हा विचार मनात घेऊन मी निःशुल्क व स्वखर्चाने इथे नागरिकांसाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आणि या संदर्भात नागरिकांनी भरभरून मला प्रतिसाद दिलेला आहे.